नमस्कार, मी जयश्री तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वांनी गवारीच्या खूप प्रकारच्या भाज्या खाल्ल्या असतील, पण आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ती तुम्ही एकदा खाल्लात तर त्याची चव तुमच्या दिवसेंदिवस लक्षात राहील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि इथे मी 150 ग्राम गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याला नीट करून घेतल्यात, ते आता आपण भाजून घेणार आहोत। या गवारीच्या शेंगा भाजायला जास्त तेलाची गरज लागत नाही, अगदी थोडंसं तेल घालायचं आणि भाजून घ्यायचं। या गवारीच्या शेंगा जास्त भाजायच्या नाहीत, अगदी करपेपर्यंत, त्या हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा एखादा डाग पडेपर्यंत या शेंगा भाजायच्या आहेत। चला तर मग या गवारीच्या शेंगा हलक्याशा भाजल्या गेल्यात, आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे किंवा जेवढं आपण नॉर्मल भाजीसाठी तेल वापरतो तेवढं घ्यायचं आहे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। आता मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे। आता हे घातलेले जिरे सुद्धा छान फुलू द्यायचे आहेत। आता लगेचच यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो इथे घालते आणि त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं सुद्धा घालते। आता हे छान तेलामध्ये रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा। या ठिकाणी हा कांदा जास्त परतायचा नाहीये किंवा लालसर होऊ द्यायचा नाही, अगदी रंग बदलेपर्यंत किंवा याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा तळला गेलाय। आता यामध्ये 4 मोठ्या पाकळ्या लसणाच्या बारीक ठेचून घालायचं आहे। त्यानंतर सुकं खोबरं वाटून घेतलंय ते इथे घालायचं आहे आणि गवारीच्या शेंगा पचायला जड असतात त्यामुळे हिंग घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। सुकं खोबरं घातल्यामुळे या फोडणीचा खूप छान सुगंध सुटलाय। तुम्ही पाहू शकता लसूण आणि सुकं खोबरं छान परतले गेले। आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूया। मसाल्यांमध्ये सर्वात आधी लाल तिखट घातले, त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। त्यानंतर पांढरे तीळ मोठे मोठे वाटून घेतले ते इथे घातले आहे। त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घालून आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत। या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट थोडंसं कमीच वापरायचं, कारण काय होतं की आपण जर शेंगदाण्याचं कूट जास्त घातलं तर भाजीची चव ही मंद होते आणि दुसरं म्हणजे गवारीची जी ओरिजिनल टेस्ट असते ते कुठेतरी मिस होतं। आता हे मसाले छान परतले गेलेत। आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। भाजीला लागतं तेवढं सगळं पाणी या ठिकाणी वापरायचं नाहीये, फक्त 3-4 चमचे पाणी या ठिकाणी वापरायचे, म्हणजे सर्व मसाले या पाण्यामध्ये थोडेसे परतले जातील। तुम्ही पाहू शकता आपण घातलेलं पाणी सर्व जिरपलं गेलंय। आता लगेचच काय करायचं, या ठिकाणी आपण जे भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा आहेत ना त्या या ठिकाणी घालायचं आहे। आता या गवारीच्या शेंगा या मसाल्यामध्ये खूप छान कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे या सर्व मसाल्याचा फ्लेवर या गवारीच्या शेंगामध्ये आतपर्यंत उतरला जाईल। गवारीच्या शेंगा 1-2 मिनिटे या मसाल्यांमध्ये परतून घेतल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी या ठिकाणी घालते। लक्षात ठेवा कुठल्याही भाजीला पाणी घालते वेळी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण काय होतं गरम पाणी जर आपण भाजीमध्ये टाकलं तर त्याची कुकिंग प्रोसेस जी असते ती थांबत नाही आणि त्याचबरोबर जी भाजीची चव असते ते टिकून राहते। आता ही भाजी 6 ते 7 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। आता पाहूया आपली भाजी शिजली आहे की नाही ते। तुम्ही पाहू शकता भाजीमध्ये पाणी अजून शिल्लक आहे आणि त्याचबरोबर भाजी थोडीशी शिजायची सुद्धा बाकी आहे, त्यामुळे भाजीमध्ये जे पाणी शिल्लक आहे त्या पाण्यावरच ही भाजी पूर्ण शिजली जाईल। आणि जर ही भाजी तुम्हाला अशीच ग्रेव्हीवाली पाहिजे असेल तर मी या ठिकाणी 1 ग्लास पाण्याचा वापर केला ही भाजी शिजण्यासाठी।
तर तुम्ही 1.25 ग्लास पाणी इथे घालू शकता। इथे मी या ठिकाणी एक गवारीची शेंग शिजली आहे की नाही ते चेक करते। तुम्ही पाहू शकता थोडीशी शेंग शिजायची बाकी आहे। अजून 2 ते 3 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेऊया। चला तर मग भाजी छान शिजली आहे। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। ही भाजी बघूनच तोंडाला खूप पाणी सुटले। अशा पद्धतीची गवारीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमधून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।